आकारण भांडणं लावणारे असतात. काही संबंध नसतो महाराज, काही संबंध नसतो. याला ज्ञान म्हणू नये वास्तविक, पण हे अज्ञानी लोक करत नाहीत म्हणून त्याला ज्ञान म्हणतात. आकारण भांडणं लावतात, काही संबंध नाही. आणि हे अज्ञानी जर तुमचे गुरु झाले, तुमचा संसार उद्ध्वस्त झाला म्हणून समजा. कशामुळे या लोकांच्या पाया पडायचं? घरात भांडणं लावतात म्हणून, देशाला भ्रष्ट करतात म्हणून, काय म्हणून यांना मोठं म्हणायचं? तुम्ही फार लहान आहात, मोठं उदाहरण सांगतो, दृष्टांतासह तुम्हाला कळेल. आपली संगती कशी आहे, आपला गुरु कोण आहेत, या दोघांवर आपलं ज्ञान आधारित आहे. दोन्ही गोष्टी बरं का. संगत कशी आहे, ग्रामीण संगत असेल तर बुद्धी कधीही मोठा विचार करणार नाही, सतत एका लेवलचा विचार असतो. थोडी ज्ञानवान संगती असेल तर विचार चांगले केले जातात. नाही श्रीमंत झाला तर विचाराने तुम्ही श्रीमंत होता. नाही तुमच्याकडे भरपूर पैसा आला तर समाधानाने तुम्ही श्रीमंत होता. आहे त्या पैशामध्ये व्यवस्थित समाधानाने जीवन जगता येतं. परमार्थ आणि ज्ञान अशाच पद्धतीचे आहेत. तुमचा गुरु किती मोठा आहे त्याच्यावर सगळे. आणि ज्ञान या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. गुरुची काय योग्यता आहे त्याच्यावर ज्ञान आहे. ही सांगणारी भरपूर आहेत, जेने हे विश्व निर्मिले, आकाशाचा बाप आहे, मोठा आहे, सगळे सांगतात. देवाचा अनुभव काय, हा फार महत्वाचा भाग आहे. काय अनुभव आहे तो एवढा आहे, सांगणारा कोण आहे? आणि देवाच्या सानिध्यामध्ये राहूनही देव कळत नाहीत, याचं उत्तम उदाहरण आमच्या संप्रदायामध्ये आलेले आहेत. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे अर्जुनच आहे. भगवान श्रीकृष्णावर नितांत प्रेम अर्जुनाचं, नितांत प्रेम, प्रेमाविषयी शंका नाही आहे. पण देव कळत नाही. दोन टप्पे वेगळे वेगळे आहेत. प्रेम असणं हा एक टप्पा आहे आणि व्यक्ती कळणं हा एक टप्पा आहे. ज्ञानी लोकांना व्यक्ती कळते पण प्रेम करता येत नाही. प्रेमळ माणसाला प्रेम करता येतं, समर्पण करता येतं, पण व्यक्तीचं मोठेपण कळत नाही. ह्या दोन भिन्न भिन्न गोष्टी. आणि इथून वारकरी संप्रदाय सुरुवात होतो. ज्ञानी लोकांना वारकरी संप्रदायामध्ये प्रवेशच नाही, मान्यताच नाही ज्ञानी लोकांना. इथं समर्पणाला मान्यता आहेत, अर्पण करण्याला मान्यता आहेत. गळ्यामध्ये तुळशी माळा घालणं म्हणजे ती लाकडाची माळ घालणं असा अर्थ नाही. देहावर देवासाठी तुळशी पत्र ठेवलं हा माळ घालण्याचा अर्थ आहे. आता मी इथून पुढे काही खाणार नाही, देवाला जे आवडणार नाही ते मी आचरण करणार नाही, देवाला जे चालत नाही त्याचा मी आहार घेणार नाही, हे व्रत देवाच्या प्रेमापोटी ठेवणारा वारकरी. नाहीतर माळ काढून ठेवणारे भरपूर आहेत, नाहीतर माळ काढून ठेवणारे भरपूर आहेत. माळ घालत असताना ह्या गोष्टी कळायला पाहिजेत. दारू प्यायची नाही म्हणून माळ घालणं हा छोटा विचार आहे, पण देवासाठी मी देहावर तुळशीपत्र ठेवतो हा मोठा विचार आहे. ही परमार्थता आहे. संसार करणं सर्वसामान्य आहे, पण देवासाठी मी लग्न करत नाहीत हा मोठा विचार आहे. देवासाठी मी संसार करत नाहीत हे समर्पण आहे. देवासाठी मी काहीच करत नाही जीवनामध्ये, फक्त देवाची भक्ती करतो हे प्रेम आहे, ही भक्ती आहे. ज्ञान याच्यापेक्षा वेगळे आहेत. आणि या जगामध्ये जेवढा असंतोष आहे तो सगळं ज्ञानामुळे. जेवढा असंतोष आहे, तुम्ही आजही बघा, ज्ञानी लोक दुखी आहेत, बुद्धिमान लोक दुखी आहेत, अज्ञानी लोक दुखीच नाहीत. आता ही ऊसतोड कामगार चाललेले आहेत, मी पाहतो, दर्शन घेऊन जातात भगवानगडावरून, आनंदाने भरलेले चेहरे आहेत. मी एकाला विचारलं, आज जरा प्रसन्न दिसतात. सुगी सुरू झाली. शब्दाचा अर्थ नीट आहे का? मन प्रसन्न आहेत. तुम्हा आम्हाला वाटतं ऊस तोडणं, थंडीमध्ये जागणं, एवढा मोठा त्रास सहन करणं, त्याला विचारा तुम्ही, आनंद आहे त्याच्या अंतःकरणामध्ये, समाधान वाटतं. तुम्हा आम्हाला लाख रुपये पगार मिळतो, पगार हातात आल्यानंतर चेहरा पहा, स्मशानात बसल्यासारखा चेहरा. लाख रुपये महिना. मी विचारलं, असं काय एवढा मोठा तो पगार घेतोच? नाही म्हणे महाराज काय सांगायचं, बायको मेकअपवरच 10-20 खर्च करते, कटिंग होते 10-20 हजाराची, घर खर्च तिने 1 लाखाची लिस्ट मला दिली.
आणि राहतात 10,000 ते ट्रॅव्हलिंगला लागतात. 1 लाखात काही शिल्लक राहत नाही. ऊसतोड जाणारा माणूस समाधानी आहेत आणि बुद्धिमान दुखी आहेत. हे ज्ञान मध्यंतरी कारणीभूत आहे. शास्त्रामध्ये 2 माणसं सुखी सांगितलेले आहेत. एक अज्ञानी माणूस सुखी असतो. नाही कळालं? अज्ञानी माणसाला दुःखच नाही, विचारच करत नाही. तो जसा असेल तसा असेल, पुढे बघू. अज्ञानी माणसाला बीपी वाढला काय, शुगर वाढली काय, कोणी भेटलं काय, कोणी न भेटलं काय, मान ठेवला काय, आपण प्रसन्न असतो. त्याला फक्त जेवण पोटभर मिळालं ना, जग असं भरल्यासारखं वाटतं त्याला. हे अज्ञानी माणसं. ते कधीच विचारत नाही सृष्टीचा प्रलय कधी होईल, सृष्टी किती मोठी, ग्रह किती, काही नाही. आणि दुसरा जो आहे तो विचारातीत गेलेला संत सुखी आहेत या जगामध्ये. मधला माणूस कायम दुखी असतो. कितीही पैसे मिळू द्या, काही ना काहीतरी मिळवायचं बाकी असतं त्याला. अज्ञानी सुखी आहेत, विचारातीत गेलेला संत सुखी आहेत. मधली माणसं सुखी आहेत, काही ना काहीतरी दुःखाला कारणीभूत असतं. हे सुखाचा विचार आहेत. हा का दुखी आहेत याचं मुख्य कारण त्याचं ज्ञान आहे. कारण का त्याचं ज्ञान आत्मचिंतन पर नाही आहेत, सुखचिंतन पर आहे. मी कोण आहे, ईश्वर कोण आहेत, हा ज्ञानाचा विषय नाही आहेत. मला अमुक पाहिजेत, त्याचं ज्ञान त्याच्याकडे. ही ज्ञानाची क्वालिटी. परिणाम काय होतो त्याचा नीट समजून घ्या. हट्टी स्वभाव तयार होतो. यालाच मान का, यालाच सत्ता कशामुळं, यालाच मोठं का म्हणायचं, याच्यातच दुखी. ज्ञान कशा करता मोठं म्हणायचं, मी का नाहीये, माझा का विचार करत नाहीये, हे ज्ञान आहे. दुखी आहे, विचारातीत नाहीये, एकदम अज्ञानी नाहीत. याचं नाव आहे अर्जुन. पण अर्जुनाचा स्वभाव आहे तो प्रेमळ आहे, पण ज्ञानाच्या बाबतीमध्ये तो मध्यम आहे. विचारातीत नाही आणि अज्ञानी नाही, असा मधला आहे अर्जुन. म्हणून समस्या आहे त्याला. कसं काम करू मी, कसं यांना मारू, कसं स्वीकार करू या लोकांचा, दोन्ही समस्या आहेत त्यांना. म्हणून ज्ञानी लोक फार दुखी असतात. दुसरा टप्पा सांगतो ज्ञानातला. ज्ञान आकारण. बुद्धिमान माणसं आकारण भांडणं लावणारे असतात. काही संबंध नसतो महाराज, काही संबंध नसतो. याला ज्ञान म्हणू नये वास्तविक, पण हे अज्ञानी लोक करत नाहीत म्हणून त्याला ज्ञान म्हणतात. आकारण भांडणं लावतात, काही संबंध नाही. आणि हे अज्ञानी जर तुमचे गुरु झाले, तुमचा संसार उद्ध्वस्त झाला म्हणून समजा. कशामुळे या लोकांच्या पाया पडायचं? घरात भांडणं लावतात म्हणून, देशाला भ्रष्ट करतात म्हणून, काय म्हणून यांना मोठं म्हणायचं? तुम्ही फार लहान आहात, मोठं उदाहरण सांगतो, दृष्टांतासह तुम्हाला कळेल. राम राजा होणार आहे उद्या असं कळाल्यानंतर पूर्ण अयोध्येमध्ये आनंद झाला. आणि कौशल्य तर पोटचा पोरगा राजा होतोय, पण कैकेयीला पण आनंद झाला. उद्या रामाचा राज्याभिषेक आहे. सगळ्याला आनंद झाला, पण आनंद न झालेली एकमेव होती, तिचं नाव आहे मंथरा. दृष्टांत समजून घ्या, त्याच्या माध्यमातून स्वतःचं संशोधन करा, काय होतंय ते. सगळ्याला आनंद झाला, आनंद झाला नाही ती एकमेव स्त्री मंथरा. ती कुबडी आहे, विधवा आहे, कुरूप आहे. त्याचा अर्थ ती प्रसन्न नाही जीवनामध्ये. कुठेतरी व्यंग तिच्या जीवनामध्ये स्वतःला टोचतं, म्हणून दुसऱ्याचं सुख पाहवत नाही ते ज्ञान. आणि भडकले ती मंथरा. सगळे एका बाजूने आणि एकटी एका बाजूने. नाही रामाला राजा होऊ द्यायचं. आणि ही ज्ञानी माणसं कशा पद्धतीनं अटॅक करतात ते समजून घेण्यासारखा विषय. कैकेयीकडे येते ती, कैकेयीला सांगते उद्या रामाचा राज्याभिषेक आहे. ती असं मोतीचा माळ काढून तिला दान करते. ती मंथरा फार प्रसन्न होत नाही. एक दासी आहे, मोत्याची माळ दिली तिला, शांत व्हायला पाहिजे, ती उलटी माळ फेकते. हट, तुझी माळ मला नकोय. ह्या त्यागाचा प्रभाव कुणावरही पडतो बरं का. काही काही माणसं स्वतः सुरुवातीला पैसे घेत नाहीत, असं आव आणतात इमानदारीचं, आणि मग एवढं पोखरतात की घरात काहीच ठेवत नाही. मग
have just 5 minutes to get ready, and I'm going to use my 3 favorite products, starting with the concealer. You can actually do your full face using this, and using this 200 घरात काहीच ठेवत नाही. मग माळ फेकली उलटी कैकईच्या अंगावर, त्या त्यागाचा प्रभाव पडला कैकईवर. अरे मोत्याची माळ फेकली ना, काय झालं ग बाई, काय झालं, काय झालं म्हणजे तुला काही अक्कल आहे का? सौतीचा मुलगा राज्यावर बसतोय आणि तुझं डोकं चालत नाही म्हणून काय झालं, तू मोठाच आहे. संगतीचा परिणाम सांगतोय. बरोबर बोलता बोलता ती सांगायला सुरुवात करते. ज्ञान कसं असतं ते पहा. अगं कैकई, मी तुझ्या माहेरची आहे, तू सासरमध्ये आलेलीस. तुला ह्या लोकांच्या कपटी भावना कळत नाहीत. तू सरळ मनाची आहेत. उद्या राम जर राजा झाला ना, तर कौशल्या सौतीपणाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण की महाराणी कौशल्या होईल आणि तुला भांडे घासायला होतील. भांडे घासणाऱ्या बाईचे विचार कुठं राहणार? आणि तिला ते असं पटायला लागलं. महाराज रामायणामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. असं मला जरा व्यवस्थित समजून सांग बर. कैकई खाली बसते आणि मंचकावर मंथरा बसते. फार मोठा अर्थ आहे बरं का. आता या कैकईचा गुरु कोण आहे? बोला ना. मंथरा. आणि शिष्य झाली कैकई. बस इथंच पतन आहे बघा. वाईट माणूस तुमच्या घरात शिरला ना, तुमच्या घराला त्याने काडी लावली म्हणून समजायची. ज्या घरामध्ये मंथरा मोठ्या आसनावर बसते, तिथे अयोध्येत सुख नाही मिळालं, तुमचं घर काय घेऊन बसलात तुम्ही? मर्यादा आहे. बरं खरंच कौशल्य एवढी वाईट होती का? बरं एवढ्या मोठ्या राज्यामध्ये भांडे घासणाऱ्यांना काही कमी होत्या का म्हणून भांडे घासायला लावणारे? आणि मग तिने हळूहळू हळू तिच्या मेंदूचा ताबा घेतला. मला एक उलटा प्रश्न विचारायचा आहे. कैकई महाराणी झाली काय आणि कौशल्या महाराणी झाली काय? ह्या दासीमध्ये काय फरक पडणार आहे? हिचं काही प्रमोशन होणार आहे? हिला कोणी महाराणी म्हणणार काय? निस्वार्थपणे दुसऱ्याचा संसार जाळतात ते मंथरा असतात. निस्वार्थपणे, त्याग वृत्तीने, काही फायदा नाही यांना, काडी लावून देतात. मस्त बघतात. पूर्ण ताबा घेतला. आणि एक लक्षात ठेवा, महाराणी जेव्हा, पुन्हा सांगतो, महाराणी जेव्हा भांडे घासणारच ऐकते ना, दासीचं ऐकते ना, जशी दासी आहे तशी कैकई होते. हा इतिहास आहे. जशी ती आहे मंथरा, तशी कैकई होते. आणि बरोबर तिच्या सांगण्याप्रमाणे कोप भवनामध्ये जाते, हे जाते. काय पुढचा प्रकार तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. अहो काय सांगावं महाराज, दशरथाचं दुर्भाग्य. देव जन्माला येऊन सुद्धा अनर्थ टाळता आला नाही. एवढी मंथरा प्रभावी आहे. नवऱ्यापेक्षा वाईट माणसं किती प्रभावित हे कळून घ्या जीवनामध्ये. किती मंथरा जवळ आहे. ताटाला ताट लावून जेवणार आहेत. वाईट करणारी माणसं फार लांबचे असतात, ते डोक्यात आणूच नका कधी. एक दशरथला जीवनातला एक सिद्धांत सांगतो. रामाला वनवासाला पाठवायचं आणि भरताला राज्य द्यायचं. ह्या क्रमामध्ये सुद्धा विशेषता आहेत. अगोदरच्या पहिल्या क्रमामध्ये राम वनवास आहेत आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये भरताला राज्य आहेत. दशरथ बायकोला हात जोडून प्रार्थना करतो, मी भरताला गादी द्यायला तयार आहेत, पण रामाला वनवासाला पाठवू नको. स्वतःच्या पत्नी पुढं राजा दशरथ, जे रामाचे पिता आहे, ते हात जोडून सांगतात, रामाला वनवासाला पाठवू नको. जर गेला तर माझा प्राण जाईल. आणि काय कैकईचं दुर्भाग्य, तिचे शब्द जर ऐकले तर आम्हाला सुद्धा काटा येतो महाराज. ती म्हणते, अहो तुमचा प्राण गेला काय आणि राहिला काय? नवऱ्याला म्हणते बरं का तोंडावर, तुम्ही राहिलात काय आणि गेला काय? कोणता मनुष्य जगामध्ये अजरामर आहेत? पण माझे वचन पूर्ती करा. तुम्ही रघुकुलात जन्माला आलात, तुम्ही मेला तरी चालेल, पण वचनाला पाठीमागं फिरू नका. काय काय मिळालं हो संसारामध्ये? आयुष्यभर देवाला आणि संताला शिव्या देतात लोक, आणि घरातली माणसं जेव्हा हाल करतात ना,
तेव्हा भगवानगडावर येतात, महाराज लोकांकडे जातात. अहो काहीतरी आमच्या पोराला सांगा. काय सांगा? संगती आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही देवाला लांब ठेवलं, ज्यांच्यासाठी संताला लांब ठेवलं, त्यांनी हाल केल्यानंतर. आणि हा काही सामान्य दृष्टांत नाही, रामाच्या बापाचा दृष्टांत आहे. त्याचे जर वृद्धावस्थामध्ये असे हाल होतात रामाच्या वडिलांचे, हरामखोर मुलाच्या वडिलाचं काय होत असेल देव जाणे. खूप सुंदर भ्रमर गीत म्हणून आहे, भ्रमर गीत. पहा काय संबंध आहे. एक भुंगा तिच्या पायाशी येतो राधेच्या. इकडे उद्धव बसलेला आहे, गवळणी बसलेले आहेत. राधेजवळ भुंगा येतो. त्या भुंग्याला उद्देशून राधा म्हणते, अरे मला कल्पना आहे तू काळा आहेस, तसाच कृष्ण पण काळा आहे. तू बाहेरून काळा आहे, तो आतून काळा आहे. आणि जे शिव्या द्यायला सुरुवात केली राधेनं कृष्णाला, हे ईश्वर समजणारा गारच झाला उद्धव. असं बोलतात देवाला, असं बोलतात कृष्णाला. हे सगळ्या याच्यावर प्रेम करतात भगवान श्रीकृष्ण, याच्यासाठी करतात आणि हे असं बोलतात. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, पृथ्वीवर पहिल्यांदा राधेनं शूर्पणखाची बाजू घेतली. सगळे रामायणकार शूर्पणखेला शिवाय देतात, पण भागवतामध्ये राधिका फार गोड बोलते. राधे सांगते, अरे काय देवा, तुझ्या रूपावर शूर्पणखा भाळली होती, काय चूक आहे तिची? तिने प्रेम करू नये का? तिनं प्रेम केलं देवा, आणि तू एवढा निष्ठूर, तिचे नाक आणि कान कापले. तुझ्यावर विश्वास ठेवणं आमचा दोष आहे, आमचा गुन्हा आहे. नाही लक्षात आलं. प्रेमामध्ये काय बोलता तुम्ही हे पाहिलं जात नाही, तुमचं मन कसं हे पाहिलं जातं. ज्ञानामध्ये तुमची मराठी कशी, तुम्ही बोलता कसे, तुमची शब्दफेक कशी, हे ज्ञानामध्ये पाहिलं जातं, प्रेमात नाही पाहिलं जात. लहान मूल बोलतच नाही तरी आई त्याच्याबरोबर बोलते, याचं नाव प्रेम आहे. ते पोरग हळूहळू बोबडं बोलायला लागतं तरी सुद्धा आई त्याच्याबरोबर बोलते, हे प्रेम आहे. प्रेमात भाषा महत्वाची नाही आहेत, शब्द महत्वाचे नाही आहेत. हे कळलं तर तुम्हाला प्रेम कळेल, तर ईश्वराचा प्रसाद आहे. पूर्ण व्याख्यान केलं, ते गीत आहे, फार मोठं आहे, आपला विषय थोडा वेगळा आहे. आणि बोलता बोलता अचानक प्रसाद झाला उद्धवावर, आणि लक्षात आला, रे हे आपण सांगतो ते ज्ञान आहेत, ही कृष्ण रूप झालेली आहेत. शब्द नीट आहे का? आपण बोलतो ते ज्ञान आहे, आणि राधिका कृष्ण रूप झालेली, कृष्णमय झालेले. आपल्या बोलण्यात कोरडेपणा आहे, राधेच्या बोलण्यामध्ये रस आहे. व्यासपीठावरून उठला उद्धव आणि साष्टांग लोटांगण घातलं. एका स्त्रीला, एका महापुरुषाने लोटांगण घातलं. प्रेमाला ज्ञान शरण आलं, हे त्याचं प्रतीक आहे. प्रेम ज्ञान शरण येतं महाराज. अनेक उदाहरण आहेत त्याचे. आणि राधिकेने हात ठेवला. तुम्हाला प्रेमाची महती सांगतो. सगळं यादव कुळ उद्ध्वस्त झालं शापाने, पण भगवंताची ताकद अशी होती, सगळे यादव समाप्त झाले, स्वतः सहित. स्वतःला सुद्धा बाण मारून घेतला भगवंताने, पण शापापासून मुक्त ठेवलं उद्धवला, कारण की तो प्रेमाचा रसिक होता. सगळ्यांचा शाप लागला, स्वतःला शाप लागून घेतला, पण उद्धव प्रभास तीर्थक्षेत्रावर गेला नाही. কম দামী প্ৰডাক্টেৰেও আমি ধুনীয়াকৈ সাজিব কাচিব পাৰোঁ। গতিকে আৰম্ভ কৰিছোঁ লেটছ ষ্টাইল উইথ জংকি এপিছ'ড নাম্বাৰ 1। सगळ्यांचा शाप लागला, स्वतःला शाप लागून घेतला, पण उद्धव प्रभास तीर्थक्षेत्रावर गेला नाही. त्यानं सांगितलं, तू निघून जा, शाप तुला बाधणार नाही. हे प्रेम आहे, ही भाषा आहे, ही जीवन आहे. तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात ना, तुम्हाला सुद्धा या प्रेमाची अपेक्षा आहे, पण ती दुसऱ्याकडून अपेक्षा आहेत. तुमचं मन प्रेमाने ओथंबलेलं नसतं. घर म्हणजे काय असतं हो? का जाता घरामध्ये? बाहेर तर सगळंच मिळतंय. घरात काय अपेक्षा असते? मुलांना प्रेम करावं, बापाची अपेक्षा असते, नवऱ्याची अपेक्षा असते प्रेम करावं, आईची अपेक्षा असते प्रेम करावं. नाही, सगळे अपेक्षा आहेत प्रेम करावं, पण प्रेमाने ओथंबलेलं नसतं, म्हणून घराचं मंदिर होत नाही, घराचा नरक होतो. चिडतात एकमेकावर, एकमेकाच्या उणीवा काढतात, एकमेकाला दोष देतात. एका ठिकाणी राहून जीवन नरक. नरक वर जाण्याची काय गरज आहे? ज्या घरात शांती समाधान नाही, प्रेम नाही, आनंद नाही, त्या घराला काही नाव काय देणार तुम्ही? नरकच म्हणणार त्याला.
मुलगा बापाच्या विरोधात, बाप मुलाच्या विरोधात, दोघाच्या विरोधात बायको. हे घर आहे का? काय बनवलं तुम्ही? काय शिकवलं तुम्हाला जीवनामध्ये? न कोणत्या महापुरुषाच्या सान्निध्यात आला, न तत्वज्ञान ऐकलं, न जीवन समजलं. जगण्याकरता जीवन आहे, झगडण्याकरता जीवन नाही. भांडण्या थोडे दिवस असतात जगण्याचे. 25 वर्षापर्यंत काही कळत नाही, कळलं का? आणि 50 नंतर कळून काहीही फायदा नाही. म्हातारीची बडबड म्हणतात. फक्त 25 वर्ष जगण्याचे असतात, आणि ते जर भांडणामध्ये, राजकारणामध्ये, काय त्या पैशाचा उपयोग राहणार? कशात जर गेले, आयुष्य समाप्त झालं. माझं काही हातात लागलं नाही तुमच्या. संत मुक्त असतात, सुंदर जीवन जगतात, आत्माराम असतात, कामना मुक्त असतात. भगवंताशिवाय काहीच नको असतं. भगवंत द्यायला लागतो तरी नको असतं. तुम्हाला ज्ञानेश्वरीतला मोठा प्रसंग सांगतो, म्हणजे लक्षात येईल काय प्रेम आहे. बोलता बोलता कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, बघा जोडी कशी, दोघं दोस्त आहेत, श्रीकृष्ण आणि अर्जुन. अर्जुन कधी असं फार मोठं समजत नाही भगवंताला, दोस्त आहेत. बोलता बोलता सांगितलं, अर्जुना तुला जो कर्मयोग सांगितला ना, तो पूर्वी मी सूर्याला सांगितला होता. अर्जुनाने काय म्हणावं देवाला? अर्जुना, माझ्यापेक्षा थोडा मोठा असशील. अपरम भवतो जन्म. आता आता तुझा माझा जन्म झालेला. परम जन्म विवस्वतः. आपल्या आजोबा पंजोबाला माहित नाही सूर्य कधी जन्माला आला, आणि तू म्हणतो मी सूर्याला ज्ञान सांगितलं. कथमेत द्विजानीयाम तम आदौ प्रोक्तवानी ती. तू अगोदर त्याला सांगितलं, मी कसा काही विश्वास ठेवायचा? तरी भगवंत चिडत नाही. भगवंत म्हणतो, अर्जुना आपल्या दोघातला फरक असा आहे, शरीर आत्ता जन्माला आलेलं आहे आणि आपण युगानयुगी जन्म घेत असतो. तुझ्या लक्षात नाही, माझ्या लक्षात आहे. याला म्हणतात प्रेम. असं बोलल्यानंतर कोणी ज्ञान सांगेल का? तो आत्ताचा नाही. मग पुन्हा भगवंताला ज्या लक्षात आलं, अजून जरा समजून सांगायला पाहिजेत. आणि भगवंतानी स्वतःबद्दल विभूती सांगितल्या. मी कसा आहे, 10वा अध्याय, कसा आहे मी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, दान यश अपकीर्ती हे मजपासोनी होती. ज्ञानोबराई सांगतात. यशोदान, यश जे आहे ना, यश, यशो यशा, अपयश अपकीर्ती. तर एखादा माणूस बदनाम होतो ना, हे सुद्धा भगवंतांनी केलेलं कारस्थान आहे. एखाद्या माणसाचं नाव होतं, भगवंत म्हणतात हे. आणि एखाद्या माणसाला दान द्यावंसं वाटतं, ही भगवंताची इच्छा असते. दान यश अपकीर्ती माणसाचं नाही, ही ईश्वराची कृपा लागते, तरच 3 गोष्टी घडतात. करोडो रुपये पडलेले, तो वृत्तीच नाही खर्च करायची. एक भिकारी मेला होता मुंबईमध्ये, आम्ही शिकत असताना. तो गादीवर झोपायचा, मेल्या, आणि भीक मागायचा रेल्वे स्टेशनला. मेल्यानंतर म्युन्सिपाल्टीने त्याला उचललं. ते ज्या गादीवर झोपायचं ना, त्याला जरा संशय आला लोकांना. ते फाडली गादी. त्या काळामध्ये 10 लाख रुपये निघाले त्या गादीमध्ये. भिकारी ते भिकारीच. कुणासाठी ठेवलं त्यांनी ते पैसे? न खाल्ले न कोणाला दिले. कारण की दान ही ईश्वराची कृपा लागते. तुमची मन, तुम्हाला स्वतःला खर्च व्हावं हे सुद्धा ईश्वर ठरवतो. नाही तर मोठे मोठे घरं बघितले तर आम्ही, करोडो रुपये घरामध्ये, पांघरायला गेलं ना तर गोधडीच, सतरंजीच, चप्पल तर इतकी उघडलेली असते. मी एकाला म्हटलं, महाराज एवढा पैसा पडलेला आहे, जरा कपडे गाद्या फिद्या जरा. काय शास्त्रीजी, श्रीमंती दाखवली ना लोक जळतात. म्हणलं येतातच कोण? कोण येतात तुझ्याकडे? कोण जळायला लागले? हजारो करोडचे बंगले पडले. भोगणं महाराज संसारामध्ये, याची सुद्धा क्षमता लागते. तो देव देत असतो. तुमची क्षमता नसते. भगवंताने सांगितलं, मी असा आहे, मी तसा आहे, माझ्या ह्या विभूतीत त्या विभूतीत. आता ही प्रेमळ अर्जुन, ज्ञानी नाही बरं, प्रेमळ. भगवंताशिवाय काही माहित नाही. सगळं ऐकलं आणि मनात भावना आली, माझा भगवंत जर असा असा आहे तर बघितल्यावर कसं होईल. भगवंताला विनंती केली. कशी विनंती पहा, इतकी गोड विनंती आहेत 11व्या अध्यायामध्ये. देवा, कधीच नीट बोलला नाही अर्जुन, पण 11व्या अध्यायामध्ये गोड बोलतो. देवा, मी माझं तुझ्याबद्दल असं ऐकलंय मागे, तू ते आराधीनं ऐके.
एक जनक राजामध्ये वेश्या होती, ना तुझं प्रवचन ऐकत होती ना मंदिरात जात होती. संध्याकाळी गिराईक येत नाही म्हणून ती पोपटाला राम राम शिकवत होती. ज्ञानोबा आहे. आणि हे अर्जुन सांगतो बरं का देवाला, तू ते आराधी ना ऐके, होती पडवीत पुंसा कौतुके. पोपटाला शिकवत होती. अचानक तिचं आयुष्य संपलं. राम राम शिकवता शिकवता मेली. भगवंता त्या वेश्येला सुद्धा तू वैकुंठामध्ये नेलं. भगवंत ऐकून घेतात. भर सभेमध्ये शिशुपालाने भगवंता तुला शिव्या दिल्या, आजामेळाने इतकं पाप केलं, सगळ्याला तू वैकुंठाला नेलंस. भगवंत म्हणले मुद्दा सांग. आणि वर्णन तिथं एकही चांगल्या माणसाचं उदाहरण दिलं नाही. सगळे वाईटच. ऐशा, अपराधिया, शिशुपाळा, अजामेळ, सगळे वाईटच. भगवंत म्हटले तुला काय म्हणायचं नेमकं सांग. काय देवा, ह्या सगळ्या वाईट लोकांपेक्षा मी थोडा बरा आहे, मी चांगला आहे. मग काय की माझ्या मनात जी शंका आहे ना, त्या शंकेबद्दल मी जरा साशंक आहे. काय इच्छा आहे? नाही, माझी इच्छा आहे की तुझं स्वरूप पाहावं, पण आता पण लक्ष्मीला दाखवलं नाही, गरुडाला दाखवलं नाही, सनकादिक संताला दाखवलं नाही, आणि माझ्या मनात तर ती शंका आली ते पाहावं. पण भगवंता तुला जर वाटत असेल, मनुष्य येते शक्यम, तुला वाटत असेल तर तू मला रूप दाखव. प्रेमाने ओथंबलेला परमात्मा होता. दाखव म्हणल्याबरोबर दाखवलं. भाषेकडे नीट लक्ष द्या बरं का. न लक्ष्मीला दाखवलं, ना सनकादिकांना दाखवलं, ना शंकराला दाखवलं, ना देवादिकांना दाखवलं. कोणत्याही योग्यवान व्यक्तीला न दाखवणारं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. अर्जुनाने ते पाहायला सुरुवात केली. त्या विश्वरूपाची विशेषता अशी महाराज, डोळे उघडून पाहिल्यानंतर परमात्मा दिसतो, हे साधी गोष्ट आहे. पण डोळे बंद केल्यानंतर सुद्धा कृपेमुळे परमात्मा आतमध्ये दिसतो. याला भगवंताचा प्रसाद म्हणतात. प्रसाद. थोड्याशा सुखासाठी काबाड कष्ट करणारे बैल आहेत, हे रुक्मिणीचे वाक्य आहेत. जीवन म्हणजे काय त्यांना माहीत नाहीत. मनुष्य शरीर म्हणजे काही माहीत नाहीत. बुद्धी म्हणजे काही माहीत नाहीत. थोड्या थोड्या सुखासाठी रात्रंदिवस बैलाप्रमाणे, गाढवाप्रमाणे हे कष्ट करणारी लोक आहेत. श्रीमंत असतील तुझ्या दृष्टिकोन. भगवान श्रीकृष्ण मोकळे होते. भागवतामध्ये फार गोड प्रसंग आहे. असं वाटलं रुक्मिणीची थोडी चेष्टा करावी. आता देवाची चेष्टा फार खतरनाक बरं का. सगळ्या नटांचा तो नट आहे. अभिनयाचा अभिनय करताय भगवंत. तो गेला आणि दोघंच होते, रुक्मिणी आणि भगवंत. रुक्मिणी सांगितलं बस जरा, मला तुझ्याशी बोलायचंय. बरेच दिवस झाले मी बोललो नाही. रुक्मिणी बसली. हे पा रुक्मिणी, भगवंताची सुरुवात बरं का. माझं काही तुझ्यावर प्रेम काही नाही बरं का. हे आमचे सगळे राजकारणाचे डाव आहेत. सुरुवात. रुक्मिणीचं माझं जमत नव्हतं, शिशुपालाचं माझं जमत नव्हतं. शिशुपालाला खाली मान घालण्यासाठी मी तुला पळवून आणलं. कसं वाटत असेल रुक्मिणीला? लग्न झाल्यानंतर हे बोलावं? अगोदर ठीक आहे ना, लग्न झाल्यानंतर. आणि काय रुक्मिणी, निष्कांचना वयम शश्वन, माझ्याकडे काही नाही आहे. बळीराम मोठा भाऊ त्याच्या हातात आहे, राजा द्वारकेचा वेगळा आहे, मी आपलं मोकळा माणूस आहे. आमचे जे भक्त आहेत ना रुक्मिणी, हे सगळे गरीब आहेत, सुदामासारखे आहेत. हाडं बरगडे मोजून घ्या. राजे लोक आमच्यावर प्रेम करत नाही, श्रीमंत लोक आमच्यावर प्रेम करत नाही. हे सगळं गरीबातलं काम आहे आमचं. झाली ती गोष्ट झाली. रुक्मिणी, तुला जर वाटत असेल परत जावं तर मी आनंदाने तुला माहेरी सोडून येईल. अहो ती बोलता बोलता बेशुद्ध झाली. ही बोलतच राहिली. भगवंत मला सोडतायत आणि त्याची प्रस्तावना आहे.
हे तिला खरंच वाटलं ते. आणि मी तुला परत सोडतो म्हणेपर्यंत धाडकीच जमिनीवर आदळली. एखादी केळीचं झाड उन्मळून पडावं अशी ती पडली. भगवंत म्हणाले जरा जास्तच झालं वाटतं. उचललं तिला, ठेवलं. नसती उठा ठेव. पाणी आणलं, मारलं. भगवंत हाताने वारा करायला पंखा घेऊन शुद्धीवर येण्यासाठी. पलंगावर पडलेली रुक्मिणी भगवंताच्या हातात वारा, पाणी शिंपडल्यानंतर थोड्या वेळाने शुद्धीवर आली आणि बघितलं भगवंताच्याच हातात पंखा आहे. एकदम उठून उभे राहिले. देवा हे काय करताय तुम्ही? नाही काय आहे रुक्मिणी, संसारातल्या लोकाला कृष्णाचं म्हणणं आहे बरं का, हे तुम्हाला आवडेल. काय रुक्मिणी, संसारामध्ये बायकोची चेष्टा केल्याशिवाय दुसरं सुखच नाहीत, बाकी सगळं दुःखच आहे. कृष्ण म्हणतात काही नाही, बाहेर जा, कुठेही जा, काही जा, थोड्याशा बायकोशी गप्पा मारणं, तिची चेष्टा करणं, एवढंच संसारिक लोकांसाठी सुख आहे. जर बायको चांगली असली तर. म्हणजे नशिबाचा भाग आहे तो. आणि मला असं वाटलं तुझी थोडी चेष्टा करावी, तू ती एकदम बेशुद्ध झालीस. तुला माझा विनोद सुद्धा कळला नाही. रुक्मिणी म्हणजे देवा तुझा विनोद नाहीये, ही सत्यता आहे. मी तुझ्या लायकीची नाहीये हे मला पहिल्यापासून माहिती आहे, म्हणून मी पत्र पाठवलं तुला. मी स्वीकार केलाय तुझा. ज्या राजे लोकांचं तुम्ही सांगतात ना, ते आमच्याकडून सुखाची इच्छा करतात, आमच्याकडून भोगाची इच्छा करतात, आमच्याकडून आनंद मिळावा म्हणून इच्छा करतात. संसारातले गाढव आहेत ते, ओझे वाहणारे गाढव आहेत. थोड्याशा सुखासाठी काबाड कष्ट करणारे बैल आहेत. हे रुक्मिणीचे वाक्य आहेत. जीवन म्हणजे काय त्यांना माहीत नाहीत. मनुष्य शरीर म्हणजे काही माहीत नाहीत. बुद्धी म्हणजे काही माहीत नाहीत. थोड्या थोड्या सुखासाठी रात्रंदिवस बैलाप्रमाणे, गाढवाप्रमाणे हे कष्ट करणारी लोक आहेत. श्रीमंत असतील तुझ्या दृष्टिकोनातून, पण ती माणसं माणसं नाही आहेत. तू सांगतो ना तुझे भक्त गरीब आहेत, ते गरीब नाही आहेत. भौतिक दृष्ट्या गरीब आहेत, पण प्रेमाने ते ओथंबलेले आहेत. भगवंता, प्रेमाशिवाय ते या जगात काहीच नाही आहे. जेवढं भगवंत तिला बोलले ना, आणि तू म्हणतो सोडायचं, देवा आजही मला सोडलेलंच आहेस तू. कारण की तू कोणावर प्रेम करशील असं नाही, तुम्ही विरक्त आहात. परमात्मा हा विरक्त असतो, त्याला आस्था लावणारा भक्त असतो. तू कोण तुझा आस्था लावणार आहे? माझं भाग्य आहे देवा, माझा तू स्वीकार केलास, माझा अंगीकार केलास. मी स्वतःला महान समजते, तू मला जवळ दिसतोस, बोलतोस माझ्या बरोबर. नाही तर संसारिक माणसाची काय लायकी? कुठं दिव्य असणारा परमात्मा तू, आणि कुठे संसारातले आम्ही जीव, कशी तुझी माझी बरोबर होईल? तुझ्या मनात हा विचार येणं स्वाभाविक आहे. तरी पण मी सांगते देवा, कुठेही राहिलास, कुठेही ठेवलंस, तर माझ्या हृदयात तू बसलेला आहेस. हृदयातून तू दूर जाऊ शकत नाहीस. तुझी इच्छा असेल तसं वाग, पण माझ्या हृदयाचं वास्तव्य, हृदयात वास्तव्य तुझं आहे. प्रेमाने ओथंबलेलं माझं हृदय, मी तुझ्यावर प्रेम करते. आणि आश्चर्य, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, होऊन एकही लग्न श्रीकृष्णाने केलेलं नाही. सगळे निमंत्रण आहेत. रुक्मिणीचा असेल, सत्यभामेचा असेल, कुठलेही तुम्ही आठीच्या आठी विवाह पहा, काही कारणामुळं भगवंताला विवाह करावं लागले. नाहीतर गीता सांगणं, अलिप्त वागणं हे फार अवघड आहे. एकाच ठिकाणी मन गुंतलेलं होतं, ते म्हणजे गवळणी, निरपेक्ष प्रेम करणाऱ्या गवळणी. आणि अर्जुनाला हे बोलून दाखवतात, अर्जुना तू मला म्हणत होतास ना लक्ष्मी, सनकादिक, सगळं तुझं म्हणणं बरोबर आहे. त्यांना जे जे पाहिजे ते ते मी दिलं. सगळं दिल्यानंतर जे माझ्याकडे शिल्लक राहिलेलं प्रेम, सुख आहे,
ती मी माझ्या भक्तासाठी ठेवलेले आहेत. ज्ञानोबारांची ओवी बाप किती गोड आहेत. आपण पे विन एक, माझ्याशिवाय माझ्यात निर्माण होणार जे प्रेम सुख आहेत, आपण पे विन ऐसेचे सुख साजूक. साजूक सुख ही फार मोठी कल्पना आहे बरं का. ज्ञानोबारांच्या आता वेळ नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, आता ज्ञानोबारांसारखी शब्द योजना जगात कुणाची नाहीत. ऐसेचे सुख साजूक, प्रेमाला लागी देख जतन केली. जे माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत ना, त्यांना मी सृष्टी देत नाहीत, मी देत नाही त्याला, माझं हृदय देतो. ते प्रेम आहे, ती भक्ती, तो प्रसाद आहे. आपण पे विनजे ऐसे जे काही नाव आहे त्याला असं नाही सांगत ते, बस मी कोणाला दिलेलं नाही असं प्रेम, सुख प्रेम माझ्या भक्ताला देतो, तो माझा प्रसाद आहे. पण त्या भक्ताला अनन्य पाहिजेत. अनन्य शब्द प्रेमातला अतिशय सुंदर आणि महत्वाचा शब्द आहे, अनन्य. दुसरा नाही ज्याला तो अनन्य. याला आईचं उदाहरण दिलेलं नाही बरं का, मुलाचं उदाहरण दिलेलं नाही. कारण की हल्लीचं युग हे साधू संतांना माहिती होतं, जन्म झालेल्या मुलाला सुद्धा बाई सोडून जाते, आई सोडून जाते. उदाहरण दिलेलं नाही. उदाहरण किती गोड आहे पहा. तुका मने वत्स धेनुवेची चित्ते. वासरू आणि गायचं उदाहरण दिलं. प्रेम, प्रेम म्हणजे काय, ज्ञानोबाराय कसे उदाहरण देतात पहा. वासराचं पोट भरलं, दूध पिलं वासरू, पण वासरामध्ये इतकं प्रेम आहे गायीविषयी, आईविषयी, त्याला असं वाटतं की जरी मी पोट भरलं माझं, तरी ते गायीच्या पायातच घुटमळत असतं. त्याचं नाव प्रेम आहे. वत्स धालियाही वरी, तृप्त झाल्यावर सुद्धा, धेनू न वचावी दुरी, माझी गाय लांब जाऊ नयेत. धेनू न वचावी दुरी, ही याला म्हणतात प्रेम. काम झालं गरज सरो वैद्य मरो, हे ज्ञान, ही वासना, ती लांबच नाही गेली पाहिजेत. म्हणून वासरू बघा तुम्ही, तिच्या जवळच असतं. ते कुठेही गेली तरी गायच्या जवळ असतं. शिंगा पुढं जाईल, खाली जाईल, टांगेमध्ये जाईल, कुठं जाईल. गायी सुद्धा तेवढं प्रेम करते. वाघ आला ना, एरवी भित्री गायी आहेत, पण वाघ आला तरी शिंग घेऊन पुढे जाते, स्वतःला पहिलं प्रस्तुत करते, वासराला करत नाही. हाच देव आणि भक्ताचा संगम आहे महाराज. काळ जरी पुढं आला ना, देव पुढं होतो आणि भक्ताला मागे ठेवतो. हे कृष्णाचं जीवन आहे. भक्ता राखे, तुम्ही दृश्य बघितले ना भगवान श्रीकृष्णाचं, रथावर पुढं देव आहेत आणि मागे भक्त आहेत. ज्ञानोबराय खूप सुंदर सांगतात, पायिक म्हणजे दास, भक्त, पायिक पाठीशी घातला आणि आपण पुढा राहिला. संकट झेलण्याकरता देव पुढे आहेत आणि भक्त मागे. हेच जीवन आहे. कुठलंही संकट वासरावर आलं, अहो रोजच्या माणसाला गायी मारते, तिला जर संशय आला तर, माझ्या वासराला काही करायला आला का, लगेच ती दाव तोडण्याची तयारीत असते ती. अहो पशुमध्ये जर प्रेमाची एवढी ताकद आहे, जर आपण देवावर प्रेम केलं, आपल्यासाठी देव काय करणार नाही महाराज. समर्पण आपल्या जीवनामध्ये पाहिजे, प्रेम आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आणि हे प्रेम म्हणजे ईश्वराचा सगळ्यात मोठा प्रसाद आहे. वार्डरोब में कपड़ों को अच्छे से ऑर्गेनाइज करके रखने के लिए, साथ में स्पेस को भी सेव करने के लिए इस्तेमाल होने वाले फोल्डेबल ये है बैग्स. इसमें काफ़ी स्पेस दिया हो, जिसमें अपने कपड़ों को कुछ इस तरीके से ऑर्गेनाइज करके अपने वार्डरोब में रख सकते हैं. ही प्रेमाची जी गोष्ट आहे ना, ही फार वेगळी गोष्ट आहे. ईश्वर समोर पाहिजेत ही कल्पना करू नका. देव आहे नाही आहेत हे मूर्ख माणसाच्या गोष्टी आहेत. प्रेम वेगळी गोष्ट आहे. ईश्वर असलाच पाहिजे प्रेमामध्ये, आग्रह नाहीत, समर्पण तुम्हाला करायचंय.
माझं बोलणं नीट आहे का? 5000 वर्षानंतर संत मीरा जन्माला आली. तिला माहित नाही का कृष्ण नाही? सगळे लोक नावं ठेवतात. तुकोबाराची कोण स्तुती करत होतो महाराज? एक तरी मनुष्य होता का तुकोबाराची स्तुती करण्याकरता? एकही माणूस नव्हता. शिवाजी महाराजांसारखे कीर्तनाला यायचे, गावातले लोक चर्चा करायचे. खरं काहीतरी जादू टोना असला पाहिजे तुकोबाराकडे. आता शिवाजी महाराज कसे काय येतील कीर्तनाला? म्हणजे एवढा मोठा माणूस कीर्तनाला येतो तरी याच्या डोक्यात शिरत नाही की माणूस मोठा आहे म्हणून. आंधळी लोक आहेत, अज्ञानानं आंधळी झालेली आहेत. प्रेम ते म्हणतात सगळं अर्पण आहे. काही नको देवा, संसार नको, तुझा पैसा नको, तुझी श्रीमंती नको. आणि सत्य हे आहेत, प्रेम या सगळ्यापेक्षा वरचढ आहे. काय मागाल तुम्ही एखाद्या राजाकडे? काय मागाल तुम्ही? 2-3 मुलं असतात एखाद्या आईला, हुशार असतात मुलं, रडायला लागतात. एकाच वेळेस 3-4 पोरं रडायला लागतात. आईलाही खोड माहिती असते पोरांची. मग कोणाला चॉकलेट देते, कोणाला खेळणं देते, कोणाला टीव्ही लावून देते. पोरं त्याच्यामध्ये येतात, आईला विसरून जातात. अर्थ कळाला तुम्हाला? ईश्वराला विसरून जाण्यासाठी ईश्वराने संसार रूपी खेळणं तुमच्या पुढं मांडलेले आहेत. कोणी स्त्रीमध्ये, कोणी व्यापारामध्ये, कोणी राजकारणामध्ये आयुष्य वायाला घालवतात. आयुष्याच्या शेवटी गणित करा, शून्य हातात लागलेलं असतं. कुत्रं विचारत नाहीत महाराज. अंतिम काळामध्ये मृत्यूच्या अवस्थेमध्ये कुत्रं विचारत नाहीत तुम्हाला. शरीर विचारत नाही हो, आपलं शरीर साथ देत नाही. दात पडतात, काही विचारून पडतात का? केस गळतात, दिसायला कमी येतं, आणि भगवंतावर केस करता येत नाही हे अजून तुम्हाला कळत नाही. काय करणार तुम्ही महाराज? काय कुणाला बोलणार तुम्ही? काय संबंध आहे कुणाला बोलण्याचा? म्हणून प्रेम आंधळं असतं आणि अज्ञान सुद्धा आंधळं असतं. पण त्या 3 पोरापैकी एक पोरग हुशार असतं. ऐकतच नाही ते. चॉकलेट दिलं तरी ऐकत नाही, खेळणं दिलं तरी ऐकत नाही, टीव्ही लावलं आणि तिला सुटायचं असते. ती सगळे प्रयत्न करते. पण एक लक्षात ठेवा, पोरग ऐकतच नाही म्हटलं ना, मग शेवटी काम करायचं असतं. तिला कडेवर घेऊन काम करते. पण न ऐकणारं पोरग पाहिजे. भीक मागणारं पोरग नको. अमुक दिलं की गप बसणारं पोरग नाही चालत. न ऐकणारं पोरग पाहिजे. आणि ते रडायच लागलं की मग ती पोरग उचलते. ऐकतच नाही बाई, काय करावं या पोराला? कडेवर घेते आणि काम सुरू करते. ते पोरग हुशार, कडेवर बसल्यानंतर सगळं मागतं जे 3 पोराला दिलेलं असतं ते. त्याला काही वस्तू नकोय असं नाही, भक्ताला संसार नकोय असं नाही. आईला धरून सगळं पाहिजेत, आईला सोडून काहीच नको. हे प्रेम आहे, ही भक्ती आहे, हा प्रसाद आहे. आई असेल ना सगळ्यामध्ये रममान होईल. आई नसेल तर काहीच नको. याचं नाव प्रेम आहे, याचं नाव जीवन आहे, याचं नाव भक्त आहे. आणि ही वेगळी अवस्था आहे. ईश्वरासह सगळं मान्य आहे. ईश्वर नसेल तर ज्ञान सुद्धा नकोय. प्रेम नसेल तर जगात सगळं शून्य आहे. हा 4था संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय. इथे ज्ञानाला किंमत नाहीये, कर्माला किंमत नाही, उपासनेला किंमत नाही. इथे समर्पण आहे. त्याचं नाव नामदेव महाराज आहे. परिपूर्ण प्रेमाची मूर्ती म्हणजे नामदेव महाराज. एक क्षण सुद्धा परमात्मा वेगळा नसला पाहिजे. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. आणि चेहरा पाहिला म्हणजे काय असतं? अनंत जन्मीचे विसरलो दुःख. ही प्रेमाची जी गोष्ट आहे ना, ही फार वेगळी गोष्ट आहे. ईश्वर समोर पाहिजेत ही कल्पना करू नका. देव आहे नाही आहेत हे मूर्ख माणसाच्या गोष्टी आहेत. प्रेम वेगळी वस्तू आहे. ईश्वर असलाच पाहिजे प्रेमामध्ये, आग्रह नाहीत. समर्पण तुम्हाला करायचे. माझं बोलणं नीट आहे का? 5000 वर्षानंतर संत मीरा जन्माला आली. तिला माहित नाही का कृष्ण नाही म्हणून? तिला कळत नव्हतं कृष्ण नाही म्हणून? मन समर्पित आहे. 5000 वर्षानंतर सुद्धा ती कृष्णाला प्रियकर मानते. याचं नाव प्रेम आहे. तो तिच्या दृष्टीने आहेच. आणि ज्याचं मन पॉझिटिव्ह आहे, ज्याच्या मनात भावना आहेत, ती घटना होतेच. हा सायन्सचा नियम आहे. मागच्या वेळेस एक अमेरिकेमध्ये प्रयोग झाला.
2 लोकांना फाशी झालेली होती. मेडिकल सायन्सने सांगितलं की यांना तुम्ही फाशी देणारच आहात, आमची इच्छा यांच्यावर एक प्रयोग करू द्या. चमत्कार नसतात त्याच्यावर बोलतोय बरं मी. आम्हाला यांच्यावर प्रयोग करायचा. ते म्हणे करा, मारणारच आहेत ना म्हणे, मग आम्ही आमच्या पद्धतीने हे करतो. म्हणे ठीक आहे. 2 कोब्रा नाग त्यांनी आणले आणि उद्या ज्यांना फाशी होणार आहे त्यांनी ते बसवले दोघं खुर्चीवर आणि ते नाग त्यांना दाखवले की तुम्हाला उद्या फाशी होणार आहेत, पण न्यायाधीशांनी सांगितलं की फाशी अशी देऊ नका, यांना हा जो विषारी नाग आहे कोब्रा 2 ते तुम्हाला डसणार आणि मग तुम्ही मरणार. कैदी काय बोलणार बिचारे, त्यांच्या डोक्यामध्ये बसले हे नाग उद्या मला आमच्या अंगावर सोडणार, चावणार नाग आणि आम्ही मरणार. दुसऱ्या दिवशी त्यांची पट्टी बांधली डोळ्याला. नाग नव्हतेच, टाचणी असते ना टाचणी, ती पायाला टोचली, दोघांच्याही पायाला टोचली. आश्चर्य वाटेल तुम्हाला, टाचणी टोचली आणि जागेवर 2 जण खलास झाले. टोचली आणि जागेवर 2 जण खलास झाले. बॉडी मेडिकल मध्ये नेली आणि त्या शरीरामध्ये नागाचं विष आढळलं. कारण की मनाने ठरवलं कोब्रा चावणार आहेत, शरीराच्या रसायनामध्ये बदल झाला आणि शरीर विषात परिवर्तित झालं. एवढी ताकद मनाची आहे. एक टाचणी शरीरात विष निर्माण करते आणि एक मिरा विषाचं अमृत करते. हा चमत्कार नाही, मन पॉझिटिव्ह आहे. लोक याला चमत्कार मानतात, चमत्कार नाही, मनात भावना आहेत, सगळ्या गोष्टी पचू शकतात. हे प्रेम आहे, ही ताकद आहे. काही होणार नाही. 5000 वर्षानंतर सुद्धा ह्या घटना घडतात. नकारात्मक माणसं जी असतात ना, ही सगळ्यात घाण माणसं. त्यांच्या शेजारी उभं सुद्धा राहू नये. कोणताही प्लॅन सांगितला ना, पहिला नकारात्मक विचार करतात. नाही झाला सक्सेस तर अरे गप बस नाही, समजा काय नाही झालं तर नाही झाला, पण अगोदरच प्रतिकूल काहीही काळा जीवनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन, विषारी माणसं असतात, हेच भयंकर असतात. सकारात्मक विचारसरणी म्हणजे प्रेम. ईश्वर आहे ही भावना तुम्हाला मोठं करते. असेल नाही तर नसेल त्याच्या ठिकाणी येतो. तुमचं मन प्रेमाने ओथंबलेलं पाहिजे. 5000 वर्षानंतर सुद्धा मीराबाईच्या तोंडातून अभंग जन्माला येतात. प्रेम प्रवाहित होतं 5000 वर्षानंतर. ही ताकद आहे प्रेमाची, हे परमार्थ आहे. यादव कुळामध्ये जन्माला आलेला उद्धव ज्ञानाच्या घमेंडीत होता आणि भगवंत गवळणीची आठवण काढून रडायचे. उद्धवने एक दिवशी भगवंताच्या डोळ्यात अश्रू पाहिल्याने विचारलं, देवा तुझ्यासारखा? भगवंत म्हणले, प्रेमाचं हे चिन्ह आहे. माझं शब्द नीट आहे का? प्रेमाचं हे चिन्ह आहे. प्रेम शब्दातून व्यक्त होत नाही, डोळ्यातून बाहेर येत. एखादा मुलगा आहे, ऐकतच नाही, आईला खूप राग आलेला असतो, नाही समजून सांगता येत, तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात, ते प्रेम आहे. मारता येत नाही, शिक्षा करता येत नाही आणि मुलाला कळत नाही, मग आई रडते, ते प्रेम आहे. रडते या शब्दाचा अर्थ तोंडाने जर तुम्ही बोलला ना माझं प्रेम आहे, ती वासना आहे म्हणून समजायचं. वासना हिसकून घेणारी असते. मला पाहिजे, मला पाहिजेत, मला हे पाहिजे, मी प्रेम करतो मग मला हे पाहिजेत. प्रेम हे नाही आहेत, ही वासना आहेत. फार थोडं अंतर आहे वासनेमध्ये आणि प्रेमामध्ये. मागणी ज्याच्यात आहे ती वासना, समर्पण ज्याच्यात आहे ते प्रेम. इच्छा ज्याच्यामध्ये आहे ती वासना. प्रेमाला गरजच नाही ईश्वर आहे का नाही. 5000 वर्षानंतर मीरा प्रेम करते, ज्ञानोबराय प्रेम करतात, नामदेव महाराज प्रेम करतात, आजही संत वृंद ईश्वरावर प्रेम करतात. गरज नाही त्याच्या अस्तित्वाची, मन आहे आपलं साक्षी त्याला. आणि इतकं विचित्र प्रेम आहे, देवाला सुद्धा हताश करतं प्रेम. अश्रू पाहिल्यानंतर उद्धवने सांगितलं, देवा जरा बरोबर वाटत नाही, मी एक काम कर ना, तू भेटून ये जरा. उद्धव, मला 2-3 मुद्दे सांगायचे आहेत फक्त. उद्धव ज्यावेळेस वृंदावनामध्ये येतो, हे ज्ञानी लोक आहेत ना, ही फार वेगळ्या वृत्तीचे असतात, बहिरंग वृत्तीचे असतात. कपडे
राहणीमान, सगळं बारीक बारीक गोष्टी लक्षात येतात. सगळं असं जसं एखादा हिरो असतो ना, केसाची स्टाईल कशी पाहिजे, कपडे कसे पाहिजे,